भारताच्या पहिल्या ऐतिहासिक डिजिटल जनगणनेसाठी अमरावती जिल्हा आता सज्ज झाला आहे. 2027 मध्ये होणाऱ्या या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आता स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची स्वगणना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीकरांना या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना घरबसल्या माहिती भरण्यासाठी 1 मे 2026 ते 15 मे 2026 हा 15 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने OTP द्वारे लॉग इन करता येईल. कुटुंबाच्या माहितीशी संबंधित एकूण 33 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. स्वगणना पूर्ण झाल्यावर एक SEID मिळेल, जो प्रगणक घरी आल्यावर त्यांना दाखवणे आवश्यक आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. जनगणनेची प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय असून कोणालाही बँक खाते किंवा पॅन कार्डची माहिती देऊ नका. कोणताही QR कोड स्कॅन करू नका. केवळ अधिकृत शासकीय पोर्टलचाच वापर करा. जिल्हा प्रशासनाने या प्रक्रियेसाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात एकूण 4499 घर यादी गट तयार करण्यात आले आहेत. 68 क्षेत्र प्रशिक्षक, 4939 प्रगणक आणि 813 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जे नागरिक स्वगणना करू शकणार नाहीत त्यांच्या घरी 16 मे ते 14 जून 2026 या काळात प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन मोबाईल ॲपद्वारे माहिती नोंदवतील. ही जनगणना देशाच्या भविष्यातील विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील 10 वर्षातील शाळा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा आणि रोजगाराचे नियोजन याच आकडेवारीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी आणि सर्व नागरिकांनी या डिजिटल मोहिमेत पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास नागरिकांनी आपल्या स्थानिक तहसील कार्यालय किंवा नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 30/6/25 अन्वये भारताच्या जनसंख्येची जनगणना वर्ष 2027 मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. भारताची जनगणना ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे. देशामध्ये दशवार्षिक जनगणना घेण्याची दीर्घ परंपरा आहे, जी सन 1972 पासून सुरू झालेली आहे. 2027 ची जनगणना ही भारतीय जनगणनेच्या शृंखलेतील 16वी जनगणना करेक्ट करून घेऊ. ही 2027 ची जनगणना ही भारतीय जनगणनेच्या शृंखलेतील 16वी जनगणना आहे. स्वतंत्र भारतातील 8वी जनगणना व 21व्या शतकातील ही 3री जनगणना आहे. सर्वात महत्त्वाचं जे वेगळेपण या जनगणनेचं आहे ती म्हणजे ही पहिली डिजिटल जनगणना आहे. ही जनगणना जी आहे ही दोन टप्प्यांमध्ये होईल, याची माहिती आपल्यासमोर आम्ही दिलेली आहे. कृपया त्याचं सुद्धा तुम्ही अवलोकन करावं. पहिला टप्पा जो आहे त्याला आपण घर यादी व घरगणना म्हणू, हाऊस लिस्टिंग हे एक प्रकारे आपण त्याला म्हणणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा जो टप्पा आहे तो आहे लोकसंख्येची गणना, जी साधारणतः फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे. आणि हा जो पहिला टप्पा आहे घर यादीचा, हा साधारणतः तुमचा 1 मे ते 15 मे त्याचा पहिला टप्पा राहील. नंतरचा टप्पा त्याचा 16 मे ते 14 जून राहणार आहे. असा हा घर यादी घरगणना राहणार आहे. आणि जो ॲक्च्युअली जी जनगणना आपली म्हणा किंवा लोकसंख्येची गणना म्हणू आपण, ही फेब्रुवारी 2027 पासून चालू करण्याचं नियोजित आहे. भारत सरकारचे संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे 6 मार्च 2026च्या पत्रकान्वये जनगणना 2027 सर्वसामान्य जनतेसाठी ही जनगणना विशेष आहे, कारण यावेळी डिजिटल सेन्सस व स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की हे पहिला डिजिटल सेन्सस होणार आहे, तसं हे पहिलं असं पण सेन्सस होणार आहे की ज्यामध्ये स्वगणना सेल्फ इन्युमरेशनचा सुद्धा ऑप्शन त्यामध्ये दिलेलं आहे. तर हे याचं वैशिष्ट्य आम्ही आपल्यासमोर हे ठेवलेलं आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.